ऐश्वर्याच क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मुलांच्या टिफिनला देण्यासाठी सरळ आणि सोपी अशी रेसिपी. तर त्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी बारीक कट करून गाजर घेतलेला आहे, कांदा, पत्तागोबी, शिमला मिरची, कोथिंबीर आणि 2 शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत. इथे मी पॅन घेतलेला आहे, त्यात थोडंसं तेल टाकून ह्या सर्व व्हेजीस फ्राय करून घेऊया. बऱ्याचदा मुले भाज्या खात नाहीत, तर त्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे मुलांना भाज्या खाऊ घालण्याची. ही सर्व भाज्या 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. भाज्या परतून झालेल्या आहेत. आता त्यात हे थोडे मसाले टाकूया. चवीप्रमाणे मीठ, अर्धा चम्मच हळद, काळी मिरी पावडर व 1 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे. सर्व मसाले एकदा परतून घेऊया. यात हे शिजवलेला बटाटा टाकूया आणि मिक्स करून घेऊया. आत्तापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. आता हे सर्व मिक्स झालेलं आहे, त्यावर ही कोथिंबीर टाकून परत एकदा मिक्स करून घेऊया. स्टफिंग रेडी आहे. आता ही थंड करायला ठेवूया. इथे मी पोळी घेतलेली आहे, त्यावर 1 चमच केचप व मेयोनीज व 2 चमच पिझ्झा सॉस टाकूया. आणि आता हे सर्व पसरून घेऊया. सर्व बाजूने सॉसेस पसरून घेतलेले आहेत, त्यावर आता ही स्टफिंग टाकून तीही पसरून घेऊया. सर्व बाजूने स्टफिंग लावल्यास व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याचा रोल बनवून घेऊया. आणि याला आता छोट्या छोट्या साईज मध्ये कट करून घेऊया. पॅनवर तेल किंवा बटर टाकून यास आता भाजून घेऊया. सर्व बाजूनी याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. छान रोल आपले आता क्रिस्पी झालेले आहेत. त्यावर चीज टाकूया. यावर मोझरेला चीज टाकलेला आहे मी. आणि याला आता 5 मिनिटं झाकून ठेवूया. चीज आता छान मेल्ट झालेलं आहे. आपले रोल रेडी आहेत. याला आता सर्व करून घेऊया. यावर थोडंसं केचप टाकून याला गार्निश करूया. व्हेज स्टफ रोल आपला रेडी आहे. Enjoy.